जसं काही लोकांचं जे खंडोबाचं देवस्थान आहे तसं आपलं हे नळवण्याचं एक कुलदैवत आहे. याचं मूळ पीठ हेच आहे, नळवणेच मूळपीठ आहे त्याचं. जसं आता बाकीच्या लोकांचं मूळपीठ जेजुरीचा खंडोबा, तसं आपल्या गावचं हे नळवण्याचा खंडोबा हे एक मुख्य देवस्थान आहे. जरी यात्रा असो किंवा काय असो, पालखी उचलण्याचा मान म्हणा किंवा काठी पालखी देव नेणं, हे सगळं देशमुखांच्याच त्यांच्याकडे पूर्वीपासून तो मान राहिला. आपल्या गावाला बाहेरून बरीचशी लोक आहेत का त्यांचा नळवण्याचा खंडोबा आहे असं म्हटलं जातं. आणि मग ते लोक दर्शनासाठी आपल्या कुलदैवताच्या, मग कोणाचं लग्नकार्य असो, कोणाचं देवकार्य असो, कोणाने नवीन देव केले असतील, कोणाने काय केलं असेल, ते सर्व चैत्री पौर्णिमेच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी ते घेऊन येतात. बैलगाडीमध्ये वयाच्या देऊन यायचा, मग त्याच्याबरोबर बाजूला असणारं ते एखादं मध्ये वाती ती कोणी धरायची, हे पहिल्यापासून जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे आजपर्यंत त्या जुन्या रूढी सगळ्या लोकांनी जपत पोहत्यात सगळ्या चालत आजपर्यंत चालत आलेले आहे. महिन्यामध्ये चंपाषष्ठी म्हणून एक तिथी आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये, तर या खंडोबाचा ज्या दिवशी आपला कळस बसला त्या दिवशी रविवार होता आणि चंपाषष्ठी होती. आणि इतिहासामध्ये ज्या दिवशी खंडोबाचं खरं लग्न झालं त्याही दिवशी रविवार होता आणि चंपाषष्ठी होती. तो एक योग साधून आपण हा सुवर्ण कळस बसवला.
झुंज डप्प संग वाज झांज आजूबाजू झाड झुड बघाया वागली शर्यत लागली रामा शर्यत लागली शर्यत लागली रामा शर्यत लागली शर्यत लागली रामा शर्यत लागली शर्यत लागली रामा शर्यत लागली. गावामध्ये शर्यत केली. सकाळपासून त्यांना वाजंत्री लावली जातात, त्यांची मिरवणूक काढली जाते. मिरवणूक काढल्यानंतर पब्लिक जमा होतं. पब्लिक जमा झाल्यानंतर आम्ही घाटात येतो. घाटात आले त्यांना घाट दाखवले जातो. घाट दाखवल्यानंतर पहिले घाटात जुंपले जातात. त्या जुंपल्यावर म्हणजे आपले काही सेकंद असतील बुवा. त्या घाटामध्ये कसं होतं की काही 12 सेकंद घाट फुटले जातो, काही 10 सेकंदला फुटले जातो, काही 12 सेकंदला फुटतो, काही 11 सेकंदला फुटतो. जसे बैल असेल जसं प्लॅन असेल बैलांचं तसे सेकंद पडले जातात. आता कालचा घाट 13 सेकंदमध्ये जो आपण नळवणे गावचा घाट आहे, आपण 13 सेकंदमध्ये बसलेली बारी म्हणजे आपली पहिली फळीफोड झालेली म्हणजे त्या गावामध्ये. म्हणजे बैलांनी जेव्हा फळीफोड झाल्यावर आम्हाला आनंद होतो. आम्ही त्यांना वाजंत्री लावतो, त्यांच्यापुढं नाचतो, त्यांना गावातून मिरवणूक काढली जाते, त्यांच्यावर भंडार टाकले जातो. असं त्या गाड्याच्या शर्यतीमध्ये असा आनंद लुटले जातो. काठी म्हणजे कसं असतं की नवस असतं. जुने लोक नवस बोलायचे देवाला का बाबा माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, मी तुझी काठी उभारीन. अशी एक ती जुनी प्रथा होती. त्यात खरं काय खोटं काय आता या पण नाही ठरू शकत देवाच्या बाबतीत, पण ती एक प्रथा होती. मग ते नवसाच्या काठी असतात, काही मानाच्या काठी असतात. ते रूढी परंपरा आहे. मग बाहेरल्या जगामध्ये स्नेहसृष्टीमध्ये किंवा या गोष्टीमध्ये काय चालले हे अडाणी समाजाला, या ग्रामीण समाजाला माहीत व्हावा. एक दिवस यात्रेच्या निमित्तानं काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम असावा. आपण जरी एखाद्याचा वाढदिवस असला तर बुवा संध्याकाळी कुठंतरी धाब्यावर जेवायला जातो. तसं बुवा एक दिवस या ग्रामीण भागातल्या लोकांना एक मनोरंजनाचं काहीतरी एक साधन असावं.